नमस्कार. आज जेवणासाठी बनवला झटपट आणि साधा सोपा बेत दाल तडका आणि जिरा राईस. त्यासाठी आपण पॅन गरम केला, त्यात 2 चमचे तूप घातलं. आता आपल्याला 2 चमचे याच्यात जिरे टाकायचे आहे. तुपात तडतडलेलं जिरं, लिंबाचा हलकासा आंबटपणा आणि मोकळा भात, सोबतीला लसूण कढीपत्त्याची चरचरीत फोडणी दिलेली तुरी मुगाची डाळ तडका. 30 मिनिटात होणारे हे जेवण म्हणजे सुखाची व्याख्याच नव्हे का? तर आपण जिरं टाकलं, त्याच्यावर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. ही व्यवस्थित आपण परतायची आणि हा जो भात आहे, हा तांदूळ मी 30 मिनिटं पहिल्यांदा पाण्यात घालून स्वच्छ धुवून पाण्यात ठेवला होता, नंतर चाळणीवर ठेवला आणि आता हा आपण परतून घेतो. हा आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, नाहीतर तो तुटू शकतो ना. नंतर आपण दीडपट म्हणजे तांदूळ 1 वाटी आहे, तर दीडपट पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. अशा तऱ्हेने आपण मिक्स केलं आणि आपल्याला आता अर्धा लिंबू घ्यायचा आहे पिळून. आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया यात. व्यवस्थित सगळीकडनं लिंबू पिळून घेतला आणि आपण आता ह्याच्यात 1 चमचा मीठ घालूया. 1 चमचा मीठ ह्याला एक एक वाटीला व्यवस्थित होतं. हे मीठ टाकलं आणि आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून पहिली 10 मिनटं आपण हाय फ्लेमवर करायचं आहे आणि नंतरची 10 मिनटं आपण मंद गॅसवर हा भात करायचा आहे. अशा प्रकारे थोडासा आपण काट्याने आपण उकरून घ्यायचा भात, नाहीतर आपण जर कलत्याने घेतला तर तुटू शकतो ना, म्हणून आपण जरा काट्याने उकरून घ्यावा आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवून जरासा 5 मिनटं होऊ द्यावा. हे बघा, झाला आपला मोकळा जिरा राईस तयार. कसा दिसतोय? तुम्ही कसा करता हे मला जरूर कळवा. आता आपण करायचे आहे दाल तडका. त्यासाठी मी तूर डाळ आणि मूग डाळ हे दोन्ही मिक्स घेतले आहे. त्याच्यात थोडी हळद, थोडं तूप असं घालून आता कुकरला लावायचं आणि कुकरला लावण्यापूर्वी ना आपण त्याच्यात एखादा चमचा घालावा. म्हणजे काय होतं, म्हणजे शिजलं ना आपली डाळ तर ती बाहेर येते, म्हणून मी ह्याच्यात नेहमी 1 चमचा घालते. नंतर त्याच्यावर झाकण ठेवून आपण ते कुकरला 3 शिट्या घालून ही बघा मस्त शिजली ना डाळ. अशा प्रकारे आपली डाळ शिजली की ती जरा घोटून घ्यायची. त्याचा चमचा मात्र आठवणीने काढा आणि ही व्यवस्थित घोटून घेतली. आता आपल्याला हे बघा ह्याला लागणारे साहित्य आहे. ही आपली घोटलेली डाळ, कढीपत्ता, कोथिंबीर, सुकी मिरची, कांदा आणि लसूण आणि ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे हिंग, हळद, जिरं हे सगळं लागणार आहे आणि आपल्याला लागणारं तूप. तूप हे डाळीसाठी खूप आवश्यक आहे. तेलात आपण फोडणी कधीच करायची नाही डाळीची, तुपातच केली पाहिजे. आपण पहिल्यांदा डाळ डायरेक्ट भांड्यात घातली आणि त्याच्यात आपल्याला किती हवं तेवढी आपल्याला पाणी घालायचं. जास्त पातळ नाही करायची, जास्त पातळही नाही आणि घट्ट नाही, असं आपल्याला डाळ बनवायची आहे. नंतर हे जरा उकळू द्यायचं. हे उकळलं की त्याच्यात आपल्याला 2 मिरच्या हिरव्या बारीक कापून टाकायच्या. नंतर हिंग, मीठ, जिरं हे सगळं टाकायचं आहे. हे बघा, जिरं टाकायचं. हे आपल्याला कच्चंच टाकायचं म्हणजे त्याचा वास छान येतो आणि हिंग टाकायचं. हे व्यवस्थित टाकून व्यवस्थित मिक्स करा. अशा प्रकारे आपण त्याला मिक्स केलं. आता आपण दुसऱ्या बाजूला एक भांडं गरम करूया फोडणीचं. त्याच्यात आपण तूप घातलं. तुपात आपल्याला घालायचं आहे आता मोहरी. आपण तिथे जिरं घातलं, आता इथे आपला मोहरी घालायचे. कढीपत्ता, हे बघा कढीपत्ता घातला आपण 7-8 पानं कढीपत्त्याची टाकली. नंतर आपल्याला आता ठेचलेला लसूण टाकायचा आहे आणि हळद आपण ऑलरेडी टाकल्यामुळे इथे थोडीशी टाकायची आणि लसूण टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण व्यवस्थित आहे आणि हा जो कढीपत्ता, कांदाही टाका, बारीक चिरला थोडासा टाका आणि ते सगळं आपण हा लसूणही आपला लालसर झाला पाहिजे. हा एकदम चांगला मस्त तो परतून घ्या आणि ही जी फोडणी आहे ना ती आपली चरचरीत झाली पाहिजे. अशा प्रकारची आपल्याला फोडणी घालायची आहे आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर हे आपण जे डाळ उकळते त्याच्यात डायरेक्ट फोडणी घालायची आणि अशा प्रकारे आपला हे तडका डाळ तयार झाली आहे. भरपूर लोक वेगळ्या प्रकारच्या डाळी बनवतात, पण आमच्या घरात ही बनते. ही अशा प्रकारची डाळ, मूग डाळ आणि तूर डाळ मिक्स केलेली अशी डाळ बनते. ही तुम्ही कशी काय बनवता, तुम्ही कोणत्या डाळी वापरता हे मला कमेंट करून जरूर कळवा. मस्त खा, स्वस्त राहा.